नमस्कार. मी कुंतल पालवे. कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत जुन्या पारंपरिक पद्धतीचे सांडगे. तर सांडगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी एक 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि मठाची डाळ 1 किलो प्रमाणात घेतलेलं आहे. तर ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून मग त्याला भिजू घालायचे. किमान 3 तास तरी हे भिजलं पाहिजे. स्वच्छ धुवून घेऊ याला. एकत्रच भिजवून घ्यायचं हे. तर आपण ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुवून घेतल्याच्या नंतर हरभऱ्याची डाळ आणि मठाची डाळ ही 3 तास एकत्र भिजू द्यायची. किमान 3 तास तरी भिजली पाहिजे, तर ती छान बारीक होते. तर आपण ही डाळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर चौथ्या वेळेस आपण याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि ही झाकून ठेवायची. ही छान प्रकारे भिजून येईल. तर आपण ह्या दोन्ही डाळी म्हणजे हरभरा डाळ आणि मठाची डाळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि धुवून घेतल्याच्या नंतर हे आता आपल्याला व्यवस्थित प्रमाणे झाकून ठेवायच्या आणि 3 तासानंतर आपण याला मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत. तर आता हे आपली 3 तास झालेली आहेत आणि डाळ बघा अगदी छान भिजलेली आहे पूर्ण. हे बघा, हे चेक करायची, हे एकदम छान भिजली. तर आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न घालता, यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचंय, पाणी न घालता हिला वाटून घ्यायची. अजिबात पाण्याचा वापर करायचा. तर ही डाळ सर्व अशी छान सगळी मी वाटून घेते. तुम्ही पण अशीच बारीक वाटून घ्यायची, जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही, मीडियम याच्यामध्ये आपण जसं इडलीला बनवतो त्या पद्धतीने. तर चला मी सर्व आता वाटून घेते. तर आता हे आपलं हरभऱ्याची डाळ आणि मठाची डाळ वाटून झाली. त्यानंतर आपण याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 1 चमचा या अंदाजाने 1 चमचा जिरे घ्यायचे आणि हे पाणी, आता हे पाणी टाकून वाटायचं. अगोदर जे होतं ते आपण त्यात पाणी नव्हतं टाकलं त्यामध्ये. आणि हे लाल मिरच्या घेतल्या आपण वाळलेल्या. आता हे आपण जे वाटण तयार केलेलं आहे लसूण आणि मिरची वगैरे टाकून, ते वाटण आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपण कोथिंबीर एकदम बारीक कापून घ्यायची, जेवढी होईल तेवढी बारीक कापून घ्यायची. तर आता आपलं हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे सांडग्यांचं. आणि आता इथं आपण 5 पांडव तयार करून त्याची पूजा पण केलेली आहे आणि सुरुवात केलेली आहे. तर अशा छोट्या छोट्या आकारात वड्या, आम्ही इकडे वड्या म्हणतो, कोणी कोणी सांडगे पण म्हणतात. तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.